असं मला तर वाटतं. तर मंडळी तुम्हाला काय वाटतं ना, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. म्हणजे जे कोकणातले असतील, सिंधुदुर्गातले असतील, ज्यांना गावी जायला मुंबई गोवा हायवेने आवडतं, मग तो मुंबई गोवा हायवेला कसा पण असतो. झाडाची किंमत तेव्हा कळते जेव्हा आपण प्रवासात कुठेतरी सावली शोधत असतो, तेव्हा आपल्याला झाडाची किंमत कळते. नमस्कार मित्रांनो, 4 दिवस झाले गावची खूप मजा घेतली, खूप निवांत वाटलं. शेवटी गाव तो गाव असतो आपला, त्याची तोड कशालाच नाही. पण आता परतीच्या प्रवासाची वेळ आली आहे, पाय निघत नाही आहेत पण पर्याय पण नाही आहे. तर सो मी विचार असा केला की उद्या सकाळीच घाई होण्यापेक्षा आपली बॅग आपल्या बाईकला आत्ताच बांधून ठेवू, तर उद्या सकाळी आपण मस्तपैकी तयारी करून निघू शकतो. तर ऑलमोस्ट तयारी माझी मित्रांनो झालेली आहे, फक्त निघायचं बाकी आहे, ते पण सकाळी उद्या पहाटे. तर आपण आता उद्या सकाळीच भेटू. तुम्ही पण झोपा, मी पण झोपतो. आपण सकाळीच पहाटे भेटू. चला, बाय बाय, गुड नाईट. चला. आजी काय गेली? चला होय, फोन करते मी. थांबलंय काय? हां होय. हां, गणपती बाप्पा मोरया. सिद्धमापूरच्या जवळ आता आजा येते रे बाबा. पुढे चला तुम्ही. विठूबाई होय, चल हो. गुड मॉर्निंग मित्रांनो, मी सिद्धेश गोसावी. खूप स्वागत आहे आपल्या ट्रॅव्हल सोलो ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आजचा आपला परतीचा प्रवास आणि वाजलेत बरोबर 5:47 झाली आहेत आणि मी घरातून निघालो आहे. थंडी आपल्या इकडे आहे पण अशी कडाक्याची नाही. आणि ॲक्च्युली मी सगळं घातल्यामुळे मला असं अजून थंडी तर नाही वाजत आहे. पण घरी होतो ना, तेव्हा सकाळी उठायला एवढं जीवावर येत होतं, कारण मस्त थंडी आणि गोधडी घेऊन मस्त झोपलेलो. पण काय करू, उठू की नको असं होतं. पण पर्याय नाही. मस्त की उठलो, ब्रश केलं, थंड पाण्याने तोंड बिंड धुतलं. जरा आंघोळ नाही केली, कारण आंघोळ करण्याची गरजच नाही, कारण आंघोळ केली असती तर मी अजून थंडीने कुडकुडलो असतो. म्हटलं आंघोळ मस्त की मुंबईला जाऊनच म्हटलं करू. फक्त तोंड धुतलं, चहा पिली गरमागरम आणि आपण फायनली निघालो आहे. जाताना आपल्या गाडीवर वेट कमी होतं लगेच, आता थोडं जास्त आहे. त्यामुळे काही ना काही ते खाऊ घेतो, हे घेतो ते घेतो, त्याच्यामुळे आपलं गाडीवरचं वेट वाढतं. तो पेट्रोल वगैरे मी सगळं कालच भरून ठेवलेलं, त्याच्यामुळे आता कुठे थांबायची गरज नाही आहे. गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेतला आणि आपली राईडला सुरुवात केलेली आहे. आणि सगळे आपल्या वाडीतले साखर झोपेत आहेत आता. त्याच्यामुळे आत्ता रोडवर मला ह्या कोण भेटणार नाही आपला. आणि इथून कुडाळ 14 किलोमीटर आहे, त्यामुळे आपण कुडाळला अर्ध्या तासात पोचणार. आणि सो दुसरी गोष्ट मित्रांनो, माझ्या यूट्यूबच्या संपूर्ण जर्नीमध्ये आज मला एक सबस्क्रायबर भेटणार आहे. आणि तो सबस्क्रायबर मला ॲक्च्युली 15 दिवसापासून सांगतो आहे की दादा मला तुमच्यावर यायचं आहे कुठेतरी राईडला, किंवा गावी गावी जरी जात असाल तरी मला सांगा. तर तो महाशिवरात्रीच्या अगोदर 4 दिवस गावी आलेला आणि तो आपल्या इकडचाच आहे, मालवणचा. आणि तो बोलगा बोलतो की मला मुंबईला जाताना तुमच्यासोबत यायचं आहे. तर म्हटलं ठीक आहे, मी संडेला निघतो आहे सकाळी, जर तुला पॉसिबल होत असेल तर भेट, आपण एकत्र जाऊ. तसं तो मला भेटणार आहे कणकवलीला. त्याच्यामुळे आज आपल्याला सबस्क्रायबर भेटणार आहे. येताना एक पार्टनर भेटला अर्ध्यावरती, आणि आता जाताना सबस्क्रायबर आपला आहे. त्यामुळे आपल्या सबस्क्रायबर बरोबर एक टाईमपास करत आपण जाणार आहोत. हे आपल्या महापुरुषाचं मंदिर आहे. त्याच्यामुळे आपला हा रोड आता एक नंबर आहे कुडाळपर्यंत. त्यामुळे कुडाळपर्यंत अजिबात टेन्शन नाही आहे रोडची. आणि आपला कुडाळ ते राजापूरपर्यंत तर अजिबात नाही. आता राजापूरवरनं
एक शॉर्टकट आहे, तो डायरेक्ट संगमेश्वरला निघतो, पण तुम्हाला माहीत नाही. मी चौकशी करणार आहे. जर मला ओके वाटला तर मग राजापूरवरनं शॉर्टकट मारून संगमेश्वरला बाहेर पडणार, नाहीतर मग आपण आपला मुंबई गोवा हायवे सरळ निघायचं. हां भारी बाबा तुम्ही. आवड ना, अजून काय. होय चल सांभाळ जरा आता. जातच लावतो चल. तर कोण ना कोणतरी भेटणार, आणि आपल्या इकडे सगळे ओळखीचे आहेत उंबरमाळ्याला. हा वाव, आपले रोड बघा काय दिसत आहेत. ॲक्च्युली काम केलेलं म्हणजे आपले मोदी साहेब याच्या अगोदर हे सगळं काम केलेलं. आणि आपले रोड तर पहिल्यापासूनच ओके होते, पण बाकीचे काही थोडी कामं त्याच्या अगोदर केलेली. 6:15 झाली आणि मी आता पोचलो आहे कुडाळला. आणि मी आता हायवेला सध्या आहे, आपल्या मुंबई गोवा हायवेला सध्या आहे. थोडासा हळू आलो, कारण पप्पा बोलले मला जाताना की थोडा आपल्या रोडला हळू जा सावकाश, कारण सकाळचे ना डंपर असतात आणि ते एकदम सुसाटमध्ये असतात सकाळी. म्हणजे मला बोललेले सावकाश जा, तर बोललं आता बोलताय तर आपण एकदम आरामात जायचं, घाई नाही. पण रोडवर ॲक्च्युली कोण नव्हतं, पण ठीक आहे, जर समोरून कोणतरी सांगतोय तर आपण आरामात जायचं. आता कसं, आता टेन्शन नाही, आपला आता मोठा रोड आहे, आता आपलं एक साईड पकडायची आणि आपलं चालायचं. आणि काय सांगू शकत नाही, डंपर बिंपरवाले बघत नाही टर्निंगला. आणि आपल्या गावी एक थोडी घाणेरडी सवय आहे, बाईकवाले कोण 4 व्हीलरवाले कोण पण असू दे, म्हणजे हॉर्न द्यायची सवय नाही आहे टर्निंगला वगैरे. कारण काल पण माझ्या गावी ॲक्सिडेंट झालं, माझ्याच गावी बाजूच्या, म्हणजे बाईक आणि 4 व्हीलरवाल्याचं. आता काय माहिती, तो घरातून निघत होता बाहेर, रोडवर येत होता, आणि 4 व्हीलरवाला तिकडून कुठून रोडवर एकदम सुसाट होता. तर मला वाटतं कंट्रोल झाली नसेल किंवा ह्याने बघितलं नसेल, काय माहीत नाही काय झालं, पण ते झालं. त्यामुळे कधी काय वेळ काय ठीक आहे, पण कधी आपली पण चुकी असते. जर आपण एका बाहेर पडतोय रोडवर समजा, तर दोन्ही साईडने बघायचं की बाबा कुठून गाडी येते काय येते. कारण काय कधी कोण हॉर्न देत नाही, एकदम सुसाटमध्ये असतात. गावची सुंदर सकाळ आहे आणि वातावरण एकदम छान आहे आणि थंडी आहे. त्यामुळे मला आठवलं की आपल्याकडे ब्लूटूथ स्पीकर आहे, आपण मस्तपैकी पहाटेची भक्तिगीतं ऐकत राईड करूया. आणि पहाटेची भक्तिगीतं ऐकत आपण तोपर्यंत आपण राईड करू. कारण कणकवलीपर्यंत एकटाच राईड करण्यापेक्षा आपलं सकाळची भक्तिगीतं ऐकत आपण जाऊ मस्तपैकी. नेट ऑन, पहाटेची भक्तिगीत मराठी. तर मित्रांनो 7 वाजून गेले आणि कणकवली क्रॉस करून मी आता ब्रिज क्रॉस करून मी पुढे थांबलो आहे. कारण तो सबस्क्रायबर येणार आहे गौरव म्हणून, तो आताच पोचला आहे कणकवलीला. आणि तो सर्दी पेट्रोल भरतो आहे, तो बोललो फटाफट ये, मी इकडे थांबलो आहे. त्यामुळे तो आला की आपण परत निघणार आहोत, कारण थांबणार नाही इथे. कारण जोपर्यंत थंड वातावरण आहे ना, क्लायमेट चांगलं आहे, तोपर्यंत आपल्याला पळवायची आहे. आणि मस्त राजापूरला वगैरे जाऊन मग नाश्ता आणि चहा पिणार. अजून कोण येणार होता ना, कोण येणार होता ना अजून? होता मेंबर, पण त्याच्या मेन टायमाला कॅन्सल. अच्छा, कॅन्सल झालं. किती वाजता निघालेला? मी 6:30. अच्छा, 6:30ला निघाला, बरा पोचला. मी पण अंदाजे मी किती 5:45ला निघालो घरातून. मी 6:30ला निघालो, ते पण अर्धा परत गेलो. अच्छा, बॅग विसरलो घरी. कुठली ही? हेल्मेटची. अच्छा, हेल्मेटची. हां, ती आणायला गेलो परत. मग आपण आता काय करू, आता पुढे थांबू कुठेतरी, कारण जो आता थंड क्लायमेट आहे तोपर्यंत थोडं पळवू आणि मग पुढे थांबू मग कुठेतरी चहा प्यायला ना. चल. तो आता कुठून मालवणमधून आला ना? मग हां, पण राहायला कुठे आहे, गाव कुठे तुझं? मसुरे. अच्छा, मसुऱ्यावरून आला तू आता, तरी बरा आला. चल. सो भाई आपला मसुऱ्यावरून आला आहे आणि खूप चांगला आला, म्हणजे एकदम स्पीडमध्ये. ठीक आहे, पण आपल्याला काय स्पीडमध्ये जायचं नाही, आपल्याला सावकाश राईडचा आनंद घेत जायचं आहे. त्याच्यामुळे आरामात आता जायचं
आता जोपर्यंत काय सकाळ आहे ना तोपर्यंत थोडी गाडी खेचायची आहे, कारण नंतर उन्हामध्ये थोडा कंटाळा येतो आणि आपली आज गाडी भरपूर वेट आहे गाडीमध्ये, खूप म्हणजे खूप. त्यामुळे मला थोडीशी हवा चेक केली पाहिजे. बरेचसे रायडर भेटले आता मला वाटतं हे गोव्या बियाला वगैरे गेले असतील फिरायला, कारण मागापासून बघतोय बुलेटवाले 2 जण गेलेत, कपलवाले गेले, कपल पण गेलेत बरेचसे. पण आता खूप जण म्हणजे बाईक घेऊन निघत आहेत बाहेर. पण बरं वाटतं असं कोण भेटलं ना, आणि पहिल्यांदा असा एक सबस्क्रायबर माझ्यासोबत येतोय, त्यामुळे खूप बरं वाटलं. अजून एक सबस्क्रायबर आहे, तो ॲक्च्युली मी आता गावी आल्यानंतर माझ्यावर बोलत होता की असं आहे दादा, व्हिडिओ मला तुमचे आवडतात, मला भेटायचं आहे, मला पण व्लॉगिंग चालू करायचे, स्टार्ट करायचे. आणि असं कोणतरी बोललं ना तर मला पण बरं वाटतं की म्हणजे मला वाटतं की बाबा ठीक आहे, आता मी तर म्हणजे ओके आहे, म्हणजे आपले जे व्हिडिओ आहेत ते आता लोकांपर्यंत पोचत आहेत आणि आवडत आहेत. सो 8:36 झाले आणि आम्ही राजापूर क्रॉस केलं आणि लांजा इथून 18 किलोमीटर आहे. आणि आपला गौरव भाई आपल्यासोबत आहेत. पहिला सबस्क्रायबर माझा असा आहे की माझ्यासोबत राईड करतो आहे बॅक टू मुंबई. आणि आम्ही आता थांबलो आहे चहासाठी, आणि राजापूरला थांबायचं होतं पण आम्हाला कुठे भेटलं नाही. म्हटलं ठीक आहे, तिकडे टाईमपास करण्यापेक्षा आम्ही डायरेक्ट म्हटलं थांबलेच नाही पुढे, डायरेक्ट टी ब्रेकलाच तिथे थांबू आणि म्हटलं आपल्या गाड्यांचा आराम आणि आपल्याला आपण आराम भेटेल. त्यामुळे आम्ही आता इथे अर्धा तास तरी आम्ही थांबणार आहोत, कारण मी घरून निघाल्यानंतर आत्ता इथे थांबलो आहे. आणि कणकवलीला मला एक 5-10 मिनटं आम्ही थांबलो असेल ह्याची वाट बघत, नाही तर आम्ही कुठेच थांबलो नाही. त्यामुळे आता इथे अर्धा तास थांबून मस्त की चहा जे पण काय भेटेल ते खाऊ मस्त की, आणि मग परत आपली राईड कंटिन्यू. त्यामुळे मला पण बरं वाटतं आहे. गौरव भाऊ माझ्याबरोबर पहिल्यांदाच म्हणजे माझ्यासोबत, कारण मला वाटतं 15 दिवस आम्ही बोलत होतो इंस्टावर की कधी भेटणार. फायनली आम्ही आज भेटलो आहे. त्यामुळे गौरव भाऊ पण आता ब्लॉगिंग स्टार्ट करणार आहे. आता कधी करणार आहे माहीत नाही, पण लवकर बोलतो आहे, बघू. पण बेस्ट आहे, कर लवकरच, मला पण बरं वाटेल. त्यामुळे मी आणि गौरव भाऊ आज तुमच्यासोबत आहोत आणि आपली राईड पण आज मस्त होईल. सावली नसल्यामुळे आम्ही बाईक इथेच उभे केलेत, बिचारे उन्हामध्ये उभे आहेत. आणि आम्ही मस्तपैकी इथे आपली गावची गरमागरम कांदा भजी आणि चहा. आपली कांदा भजी रेडी नव्हती, आम्हाला नको आम्हाला कांदा भजीच पाहिजे, त्यामुळे आम्ही कांदा भजी घेतली आणि गरमागरम चहा. मस्तपैकी खाऊन आम्ही निघतो, कारण आता कसं आहे ऊन चालू झालं, त्यामुळे आता हे रोड पण तापणार आणि वरती पण तापणार आणि आपल्या गाड्या पण गरम. त्यामुळे आता कसं एवढं स्पीड मेंटेन करायला भेटणार म्हणून आम्ही कुठे थांबलो नाही. त्यामुळे आता आपण भजी खाल्यानंतर थोडासा 5-10 मिनटं थांबणार आणि मग आपण आपली कंटिन्यू राईड स्टार्ट. चलो. सो मित्रांनो, चहा पिली गरमागरम मस्तपैकी, आणि आता आपल्याला ऊन भेटणार. त्यामुळे आता आपण सावकाश बोलत जाणार आहोत. आणि आपला ब्लूटूथ आता कामाला येणार माझा. थोडी हवा चेक करायची आहे मला. आता 18 किलोमीटरवर लांजा आहे, लांजानंतर पाली आहे, आणि मग पालीनंतर आपल्याला रोड थोडा खराब भेटणार आहे. हे बघा, लांजा 18 किलोमीटर. त्यामुळे घरातून निघाल्यानंतर फक्त मी लांजाला आता थांबलो आहे. पहिला ब्रेक आपला हा झाला टीचा, आता दुसरा ब्रेक कुठे होतो आहे माहीत नाही, कारण काय युनिकॉर्न अशी एवढी पण असं हे नाही आहे, त्याच्यामुळे तिला थोडासा आराम द्यावा लागतो आहे मला, कारण मला घरी सुखरूप पोचलं पाहिजे. म्हणून आपल्या युनिकॉर्नला पण थोडा मला आराम द्यायचा आहे. सो आम्ही आता पालीला पोचू, आणि पालीची एक लाईन बघा, म्हणजे इथून रोडची कामं चालू आहेत, म्हणजे एवढं पण खराब नाही, एक लाईन तर ओके आहे, पण काम चालू आहे अजून. पण बाकी काही असू दे, म्हणजे मुंबईवरून गावाला येताना ना जी आपल्या मुंबई गोवा हायवेने जी मजा येते ना यायला, ती अदर कुठल्या रोडने येत नाही असं मला तर वाटतं. म्हणजे इवन मी आता कोल्हापूर मार्गे पण गेलो आहे 2-3 वेळा, पण ते फिलिंग येत नाही की मी गावी चाललो आहे. पण जी आपल्या मुंबई गोवा हायवेने जी आपण येतो ना, आणि ती जी मजा येते, ती उत्सुकता जी असते ना की अरे मी गावी चाललो आहे, ती आपल्याला अदर कुठल्या रोडने येत नाही असं मला तर वाटतं. तर मंडळी, तुम्हाला काय वाटतं ना, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. म्हणजे जे कोकणातले असतील, सिंधुदुर्गातले असतील, ज्यांना गावी जायला मुंबई गोवा हायवेने आवडतं, मग तो मुंबई गोवा हायवेला कसा पण असू दे, तो खडबडीत असू दे, रस्ता खराब असू दे, काम चालू असू दे, पण तरी पण आपल्याला मुंबई गोवा हायवे आवडतो. मला तर बाबा आवडतं, मला खूप भारी वाटतं. कारण मी आता रात्री येताना पण मला एवढं वाटत होतं अरे वा, आम्ही कधी गावी पोचतोय, कधी घरी पोचतोय, आणि ते आपल्या मुंबई गोवा हायवेनंच होऊ शकतं. सो मला तर बाबा खूप भारी वाटतं मुंबई गोवा हायवेने यायला.
आणि आपलं एकदा काम पूर्ण झालं ना आपल्या मुंबई गोवा हायवेचं तर एक नंबर, मग टेन्शनच नाही, आपण कधी पण या. पण लवकरात लवकर होईल असं तर मला वाटतं. आता मच्छीवाली बसली आहे. ह्यावेळी मला मच्छी खायला भेटली नाही जास्त, कारण मच्छीचं काय माहीत नाही, मच्छी ॲक्च्युली होतीच नव्हती 1-2 दिवस समुद्रामध्ये. म्हणजे जे आपले रापण उडतात ते लोक पण सांगत होते की मच्छीचा खूप प्रॉब्लेम आहे, मच्छी भेटत नाही आहे. त्यामुळे मला भेटून बांगडेच भेटले, पण ठीक आहे ताजे होते, महत्त्वाचं म्हणजे ताजे होते. त्यामुळे मच्छी खाली एक वेळ. आणि आता निघालो परत मुंबई, परत आता काम चालू. त्यामुळे आता परत आपण येणार मेमध्ये. गौरव भाई पण एकदम फुल जोशमध्ये. त्याची पल्सर आहे 125cc, पण मला बोलवता मी डेली बाईकवरूनच येतो कधी यायचं असेल तर. आणि आता तो ॲक्च्युली आलेला आग्नेवाडीच्या जत्रेसाठी, आणि आता तो जाणार इथून अंधेरी, म्हणजे अंधेरीला राहतो तो. त्यामुळे आपल्याला कळंबोलीपर्यंत मला सोबत आहे, माझ्यासोबत. 10:24 झाले आणि आता आम्ही पोचलो आहे हातखांब्याला. आणि आता दुसरा ब्रेक घ्यायचा आहे, तो म्हणजे पाण्यासाठी आणि सुसूसाठी. हा आपला दुसरा ब्रेक असणार. पण त्यासाठी मी सावली शोधतोय, पण सावली असायला झाड पाहिजे. आणि झाडाची किंमत तेव्हा कळते जेव्हा आपण प्रवासात कुठेतरी सावली शोधत असतो, तेव्हा आपल्याला झाडाची किंमत कळते. त्याच्यासाठी झाडे लावा, झाडे जगवा, झाडे तोडू नका. आणि आपल्याला हे कधी कळतं जेव्हा आपण प्रवासात जेव्हा सावली शोधत असतो, तेव्हा आपल्याला झाडाची किंमत कळते. सो सांगण्याचं तात्पर्य हे आहे की सावली असली पाहिजे, झाडे असली पाहिजेत. सावलीसाठी झाडं असली पाहिजेत आणि झाडांसाठी आपण ती झाडं ठेवली पाहिजेत. आणि झाडं नसतील तर झाडं लावली पाहिजेत आणि ती जगवली पाहिजेत. अरे बाबा काय करतोयस, काय करतं हे? हां काहीच दिसत नाही आहे. एक काम कर, पाणी पाहिजे. हां रिलॅक्स होते एकदम असं हो. कल्याण आहे, कल्याणला जाणार तू इकडनं.